नमस्कार मंडळी, अनब्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हे बघू शकता, हे आवळ्याचं लोणचं. हे तब्येतीसाठी खूप चांगलं राहतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर राहतं आणि हे लोणचं आपण आजही खाऊ शकतो आणि 8-10 दिवसाकरता हे परफेक्ट लोणचं आहे. आणि तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर फ्रीजमध्ये पण ठेवू चालेल. खूप दिवस नाही टिकणार, पण काही दिवसाकरता झटपट लोणचं आहे आवडायचं. तर चला करूया कसं करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता आपण कृतीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, आवळा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला राहतो. आवळ्यामध्ये खूप सारं विटॅमिन्स राहते, विटॅमिन सी राहतं. तर बघू शकता तुम्ही, हे आवळे खूप छान आहे, स्वच्छ आहे. आपल्याला या आवळ्याचं लोणचं करायचं आहे. तर हे आवळे आहे असे छान घ्यायचे आहे आणि असे जर खराब असेल तर ते काढून घ्यायचे. आणि लोणचं खराब होतं, त्याला आपल्याला बॉईल करायचं आहे. आवळ्यामध्ये खूप औषधी असे हे राहतं. तर मी हे आवळ्यांना बॉईल करून घेतलेलं आहे. बघू शकता हे आवळे असे छान बॉईल झालेले आहे. आता आपल्याला याचं लोणचं करायचं आहे. लोणच्यासाठी आणि यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे अशा सगळ्या. हे मी आधीच बनवून ठेवले होते, हे बघू शकता. असल्या बिया काढून घेतले की याचं आपण करू शकतो. स्लाइस करायचे असे करून घ्यायचे आहे छोटे छोटे. तर मी एवढे स्लाइस करून घेतलेले आहे आवळ्याच्या, बघू शकता तुम्ही. आणि गरज असेल तर छोटा पण करू शकता. ठीक आहे ना. आता आपल्याला यासाठी काय काय लागणार आहे साहित्य बघायचं आहे. साहित्यासाठी आपल्याला हे तडक्याकरता थोडंच मोवा आहे आणि ही मोहरीची डाळ, हिंग, सोप पावडर आणि लाल मिरची पावडर, हे थोडं अदरक मिरची पावडर, हे जिरे पावडर, हे हळद आणि हे काळं मीठ आणि साधं मीठ भाजून घेतलेलं. आता आपल्याला हे सगळं रोस्ट केलेलं आहे. बस आपल्याला तडका द्यायचा आहे आणि एक एक तेलामध्ये टाकायचं आहे आणि इथं लोणचं टाकायचं आहे. बस खूप सोपी आहे आणि आपल्याला खूप जास्त वेळ पण जाणार नाही, फक्त तयारी करायलाच वेळ जातो. आणि ही आवळ्याची आपण कँडी पण बनवू शकतो. तर चला करूया. हे बघा मंडळी, आता आपलं हे थोडंसं तेल गरमच आहे. आता आपल्याला बघा, आता तेल झालं ना आपल्याला. बस तडका आहे. आता आपल्याला तेल थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं. आणि हळद टाकायची आहे, हिंग, हे लाल मिरची पावडर आहे आणि हे थोडं बघा काळं मीठ आणि साधं मीठ. तोपर्यंत आपल्याला हे जे आहे कोळसा, त्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मी पेटून घेते आहे गॅसवर. बघा मंडळी, हे हिंग आहे आणि त्यातून छान धूर निघत आहे. तर आपल्याला ही बॉटल अशी ठेवायची आहे. हे बघा, आणि काय होतं, ही आपली छान बॉटल धूर खात राहील. आणि आता आपलं हे लोणचं हे बघू शकता तुम्ही, थंडगार झालेलं आहे. आता आपण हे पोळी टाकायची आहे.
मस्त थंड झालेलं आहे. अजून थंड होऊ देऊ आपण याला. हे बघा मंडळी, आपलं थोडंसं गार होत आहे आणि ही पण छान आता हे झालेली आहे. बघा त्याच्यामध्ये वाफ निघत आहे छान सुगंधी. आता आपल्याला तळबुडात मीठ टाकायचं आहे. हे बघा मंडळी, याच्या नीचे आपल्याला थोडंसं तळबुडात ना मीठ टाकायचं आहे. हे बघा, आणि हा सगळं आपल्याला लोणचं जे आहे त्याच्यामध्ये भरायचं आहे. हे आपण हे आताही खाऊ शकतो आणि 15 दिवसपर्यंत राहू शकते. हे खूप छान झालेलं आहे. व्यवस्थित मी भरून घेते. आणि छान प्लास्टिक टाईटचं थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि याला पाणी सुटतं, मग ऑटोमॅटिक तेल निघून जाईल थोड्याच वेळाने. बघू शकता फ्रेंड्स, असं आपल्याला हे लोणचं झालेलं आहे. आणि हे लोणचं मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे. हे मी झालेलं आहे. आणि हे लोणचं बघा, याला पाणी सुटेल आणि पूर्ण तेल वर येईल. आणि आपल्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो या बाहेरही असं ठेवलं तरी चालेल. 8-10 दिवसासाठी खूप छान आहे हे लोणचं. बघू शकता तुम्ही.